आज आपण उपवासासाठी साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत। तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता हे पापड तेलात टाकताच किती छान असे फुगलेले आहेत। दुप्पट फुलणारे हे पापड जितके खायला टेस्टी आहे तितकेच बनवायला सुद्धा खूप सोपे आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण हे पापड बनवायला सुरुवात करू। तर इथे आपण साबुदाणा घेतलेला आहे। मोठा साबुदाणा आपण वाट्याने मोजून घेणार आहोत। 2 वाट्या आपण साबुदाणा घेतलेला आहे। तो आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा। स्वच्छ धुवून झाल्यानंतर तो आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचा आहे। जर तुम्हाला हे पापड सकाळी बनवायचे असतील तर तुम्ही हा रात्री छान भिजत घाला, म्हणजे हा छान फुगेल आणि आपले पापडसुद्धा छान फुलतील। तर इथे आपण रात्रभर हे भिजण्यासाठी ठेवणार आहोत। दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता साबुदाणा किती छान फुललेला आहे। तर अशा पद्धतीने साबुदाणा छान स्मॅश झाला पाहिजे। इथे हातात एक साबुदाणा घेऊन अशा पद्धतीने स्मॅश करून बघायचा। जर भिजला नसेल तर आणखीन थोडा वेळ भिजून द्यायचं। ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतलेला त्याच वाटीने आपण पाणी घेणार आहोत। 2 वाट्या साबुदाण्यासाठी आपण इथे 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे। जितका साबुदाणा घेऊ त्याच्या डबल पाणी घ्यायचं आहे। तर इथे आपण बटाटेसुद्धा घालणार आहोत। त्यासाठी आपण इथे बटाटे कच्चेच घेतलेले आहेत, ते आपल्याला किसून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने हे साबुदाण्यामध्ये बटाटा घातल्यामुळे हे पापड आणखीनच टेस्टी लागतात। तर इथे पाण्याला छान उकळीसुद्धा आलेली आहे। आपण त्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये साबुदाणा घालणार आहोत। तर यामध्ये आपण उपवासाचं मीठ घातल्यामुळे आपण उपवासाला सुद्धा खाऊ शकतो। तर आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे। जो आपण बटाटे किसून घेतलेलं होतं त्याचंसुद्धा आपल्याला पाणी काढून त्यामध्ये हे बटाटे आहेत ते आपल्याला टाकायचे आहेत। तर इथे आपण हे पिळून यामध्ये टाकलेले आहे। तर अशा पद्धतीने आता साबुदाणा आणि बटाटा दोन्ही आपण छान 5 ते 10 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत। तर ही प्रोसेस आहे ती खूप महत्त्वाची आहे। साबुदाणा छान शिजला तर पापड अगदी परफेक्ट बनतात। तर इथे आपण तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता। अशा पद्धतीने हा साबुदाणा छान शिजला पाहिजे। तर साबुदाणा छान शिजल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करून थंड होऊ देणार आहोत। थंड झालं की आपल्याला पळीच्या साहाय्याने अशा पद्धतीने त्याचे पापड टाकून घ्यायचे। तर इथे तुम्ही प्लास्टिकच्या शीटवरती किंवा एखाद्या सुती कपड्यावरती सुद्धा हे पापड घालू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही हवे तेवढे लहान मोठे हे पापड बनवू शकता। पापड टाकताना जाडसर टाकायचे, जास्त पतला जर आपण हे पापड टाकले तर ते मधून चिरा पडतात। तर त्यामुळे आपल्याला हे पापड टाकताना जाडसरच टाकायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपण हे सर्व पापड टाकून घेणार आहोत आणि 2 दिवस आपण हे उन्हामध्ये सुकवून देणार आहोत। 1 दिवस आपण फॅनखाली सुकवून घेतलेले आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण याला उन्हामध्ये सुकवण्यासाठी ठेवले होते। तर तुम्ही बघू शकता पापड छान सुकलेले आहेत। आता आपण हे पापड तळून बघूयात। तर इथे तेल आपण गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि पापडाचं शेप तुम्ही बघू शकता। पापड किती छोटा होता आणि तेलात टाकताच हा किती छान फुगलेला आहे। तर याच पद्धतीने आपण आणखीन पापडसुद्धा तळून बघणार आहोत। तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे पापड नक्कीच बनवू शकता। बनवायलासुद्धा खूप सोपे आहेत आणि जास्त मेहनतही लागत नाही। उपवासाला जर इतके छान पापड खायला असतील तर सर्वजण उपवास धरतील। इतके सुंदर आणि हे टेस्टी असे लागतात। तर अशा पद्धतीने इथे आपण हे पापड आहेत ते तळून घेतलेले आहेत। इथे तुम्ही बघू शकता सर्व पापड एकदम छान फुगलेले आहेत। हे आपण मोडूनसुद्धा बघणार आहोत। तर तुम्ही बघू शकता खूप छान असे क्रंची झालेले आहेत। तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मम्मा बाबूज रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।